नमस्कार लाडक्या बहिणींनो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व पात्र महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आपण सोशल मीडिया, यूट्यूब किंवा इतर ठिकाणी पाहतो की लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे. सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यावर हा 16वा हप्ता वितरित करण्यात शासनाकडून मान्यता मिळालेली आहे. तरी सर्व माहिती खरी आहे का आणि शासनाकडून हा 16वा हप्ता लवकरात लवकर वितरित केला जाऊ शकतो का, यासंबंधी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ महत्त्वपूर्ण होणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर कृपया करा, चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्यामुळे अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत वेळेत पोहोचायला मदत होईल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर लाडक्या बहिणींनो, 3, 4 आणि 5 या 2-3 दिवसामध्ये ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आलेला आहे. यामध्ये सुद्धा बऱ्याचशा पात्र महिलांना सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आलेला नाही. तर याचं नेमकं कारण काय आणि त्याने पुढे काय करावं याची माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे. आता आपण सोशल मीडिया किंवा यूट्यूब किंवा इतर ठिकाणी पाहतो की नोव्हेंबर महिन्याचा जो लाभ आहे तो वितरण करण्याला सुरुवात झालेली आहे आणि सर्व पात्र महिलांना हा नोव्हेंबरचा जो हप्ता आहे तो त्यांच्या बँक खात्यावर वितरित करण्यात सुरुवात झालेली आहे. तर ही सर्व माहिती खरी आहे का, किंवा नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो ह्या महिन्यामध्ये वितरित केला जाऊ शकतो का? तर नाही. याचं कारण आहे की हा नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो वितरण करण्यासंबंधीचा कुठलाही शासन निर्णय आतापर्यंत प्रसिद्ध करण्यात आलेला नाही. आणि तुम्हालाही माहिती आहे की प्रत्येक महिन्याचा हप्ता वितरण करण्यासंबंधी शासनाकडून पहिला एक शासन निर्णय निर्गमित करण्यात येतो. त्यामध्ये संबंधित विभागाला किती निधी पाठवण्यात आलेला आहे आणि तो कोणत्या महिन्यासाठी आहे यासंबंधी सर्व माहिती असते. अशा प्रकारचा कोणताही शासन निर्णय अजूनपर्यंत निर्गमित झालेला नाही. आणि यामधील दुसरी गोष्ट म्हणजे सध्या राज्यामध्ये आचारसंहिता चालू आहे. राज्यात आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे राज्यामध्ये सध्या आचारसंहिता लागू केलेली आहे आणि या आचारसंहितेच्या दरम्यान कुठल्याही आर्थिक योजनेचा लाभ हा वितरण करण्यासाठी मान्यता नसते. त्यामुळे सोशल मीडियावरती मिळणाऱ्या ह्या नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्यासंबंधीच्या सर्व माहिती ह्या खोट्या आहेत. अशा प्रकारच्या कुठल्याही माहितीवरती विश्वास ठेवू नका. आणि या नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वितरण करण्यासंबंधीचा शासन निर्णय ज्यावेळी निर्गमित करण्यात येईल त्यावेळेस आपल्या या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर माहिती देण्यात येईल. त्यामुळे अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीचे अपडेट मिळवण्यासाठी आताच आपल्या माहिती हक्काची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन एका अपडेटसह नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.